Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about the respiratory system. It's a very important topic for BSc nursing and GNM nursing also. The respiratory system is a complex network of organs and structure that work together to facilitate the exchange of gases, allowing us to breathe and supply our body with the oxygen it needs to function. The respiratory system हे एक कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे. नॉट सिम्पल, इट इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ ऑर्गन्स. ऑर्गन्स मधलं एक कॉम्प्लेक्स असं नेटवर्क आहे. कोण? रेस्पिरेटरी सिस्टीम. अँड स्ट्रक्चर्स दॅट वर्क टुगेदर. आणि ते जे काही स्ट्रक्चर्स असतात ते एकत्र काम करतात. कशासाठी? टू फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेसचं एक्सचेंज होण्यासाठी ते काय करतात? काम करतात. अलाविंग अस, अलाव काय करतात ते? टू ब्रीथ अँड सप्लाय अवर बॉडी विथ द ऑक्सिजन. ओके, ब्रीथ करायला अलाव करतात आणि ऑक्सिजन सप्लाय करायला सुद्धा. ओके, कशासाठी? फंक्शन, बॉडी मधले फंक्शन प्रॉपर व्यवस्थित होण्यासाठी, ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी हे स्ट्रक्चर बनलेलं आहे. तर त्याला बोलायचं रेस्पिरेटरी सिस्टम. क्लिअर? ओके, नेक्स्ट. Next is the structure and function of the respiratory system. In that, key structure. तर की स्ट्रक्चर काय आहे की रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय येतं? नोज. फर्स्ट आपण नोज न ब्रीथ करतो. इनहेल, एक्सेल. ओके, देन माउथ. माउथ न सुद्धा आपण म्हणजे श्वास घेऊ शकतो. देन ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्किओल्स अँड अल्वेओलाय. लंग्स मधले ब्रॉन्काय, ब्रॉन्किओल्स आणि अल्वेओलाय सुद्धा यामध्ये प्रेझेंट असतात. तर प्रायमरी फंक्शन काय आहे की मेन फंक्शन म्हणजे काय? ब्रिंग एअर इन टू अँड आउट ऑफ द लंग्स. लंग्सच्या आतमध्ये घ्यायची हवा आणि बाहेर टाकायची. हे मेन फंक्शन. त्यामुळे काय होतं? ऑक्सिजन आपण आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. मग काय होतं? जे काय एअरबोर्न पॅथोजन्स आहेत त्याच्यापासून आपल्या बॉडीला ते प्रोटेक्ट करतं. ओके, दिस इज द प्रायमरी फंक्शन. देन रेग्युलेशन. द रेस्पिरेटरी सिस्टीम इज रेग्युलेटेड बाय द ब्रेन अँड नर्वस सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीमला रेग्युलेट कोण करतं? ब्रेन आणि नर्वस सिस्टीम. ते काय करतात? टू मेंटेन ऑप्टिमल ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड लेवल इन द बॉडी. बॉडी मधलं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड लेवल काय करतात? मेंटेन करतात. हे झालं रेग्युलेशन. क्लिअर? की स्ट्रक्चर कळालं, प्रायमरी फंक्शन कळालं आणि रेग्युलेशन सुद्धा. ओके, नेक्स्ट. द फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन. ह्यामध्ये काय आहे की फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन. तर हा मोस्टली क्वेश्चन विचारला जातो बीएससी नर्सिंग मध्ये सुद्धा आणि जीएनएम नर्सिंग मध्ये सुद्धा. किती वेळा तरी हा क्वेश्चन विचारलाय शॉर्ट नोट्स मध्ये किंवा आन्सर द फॉलोइंग मध्ये की द फिजिओलॉजी ऑफ द रेस्पिरेशन. तर ह्यामध्ये तीन मेनली फंक्शन्स येतात: इनहालेशन, गॅस एक्सचेंज आणि एक्सेलेशन. इनहालेशन म्हणजे काय? तुम्ही एअर आतमध्ये घेता. ओके, इनहेल म्हणजे एअर तुमची काय होते? इन होते. तर एअर इज ड्रॉन इन टू द लंग्स. कुठे जाते? लंग्स मध्ये जाते. ऍज द डायफ्रॅम अँड इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट, एक्सपांडिंग द thoracic cavity and lowering air pressure. एअर काय होत्या? लंग्स मध्ये जाते प्लस डायफ्रॅम. डायफ्रॅम काय होतो? एक्सपांड होतो. प्लस इंटरकॉस्टल मसल जे असतात तुमचे ते काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात, जवळ येतात आणि थोरासिक कॅव्हिटी एक्सपांड होते आणि तुमचं जे एअरचं प्रेशर असतं ते लोअर होतं इनहेल मध्ये. ओके, गॅस एक्सचेंज. जेव्हा आपण इनहेल करतो, जेव्हा आपण ब्रीथ घेतो, एअर लंग्स मध्ये घेतो, तेव्हा काय होतंय? ऑक्सिजन डिफ्यूज फ्रॉम द अल्वेओलाय. अल्वेओलायच्या तिथे ऑक्सिजन डिफ्यूज होतोय आणि अल्वेओलाय इंटू द ब्लड स्ट्रीम. ब्लड स्ट्रीम मध्ये ते काय होतं? ट्रान्सफर होते. व्हाईल त्याच बिटवीन कार्बन डायऑक्साईड सुद्धा डिफ्यूज होतोय. कुठून? ब्लड. ब्लड मधून ते कुठं? अल्वेओलाय मध्ये. कधी? ड्युरिंग एक्सेलेशन. जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तेव्हा ऑक्सिजन डिफ्यूज होतोय अल्वेओलाय ते
अल्वेओलाय मधून कुठं ब्लड स्ट्रीम मध्ये, आणि कार्बन डायऑक्साईड कुठे येतोय ब्लड मधून अल्वेओलाय मध्ये. ओके, नेक्स्ट आहे एक्सेलेशन. Air is expelled from the lungs as the diaphragm and intercostal muscle relax, reducing the volume of the thoracic cavity. जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तेव्हा तुमचा डायफ्रॅम आणि इंटरकोस्टल मसल्स जे असतात ते रिलॅक्स होतात आणि व्हॉल्यूम जी असते थोरॅसिक कॅव्हिटीची ती सुद्धा रिड्यूस होते. क्लिअर? दॅट इज द फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन. इनहालेशन, गॅस एक्सचेंज आणि एक्सलेशन. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॉर्मल रेस्पिरेशन अँड डेव्हिएशन. आता नॉर्मल रेस्पिरेशन रेट किती असतो? 12 to 20 ब्रेथ पर मिनिट ॲट रेस्ट. ओके, जेव्हा तुम्ही रेस्ट मध्ये असताय किंवा स्मूथ पॅटर्न मध्ये असताय, रेग्युलर पॅटर्न मध्ये असताय, म्हणजे काय की तुम्ही कुठून धावून येत नाही किंवा रन करून येत नाही किंवा वॉक करून येत नाही किंवा तुम्ही कोणत्याही कामात नसताय, रेस्ट पोझिशन मध्ये असताय, तेव्हा तुमची ब्रीथ रेट असतं 12 ते 20 ब्रीथ पर मिनिट. देन ॲबनॉर्मल रेस्पिरेटरी पॅटर्न. इफ समजा तुमचा रॅपिड झाला ब्रिदिंग रेट, ओके, तर त्याला म्हणायचं टॅकिपनिया, आणि स्लो झाला तर ब्रॅडिपनिया, इरेग्युलर झाला तर चिन स्टोक्स असं सुद्धा म्हणतात. कॉजेस ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय की रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, ह्याच्यामुळे सुद्धा डेव्हिएशन होऊ शकते. म्हणजे काय, तुमच्या रेस्पिरेटरी पॅटर्न मध्ये प्रॉब्लेम का होतोय, तर न्यूरोलॉजिकल कंडिशनमुळे किंवा मेटाबॉलिक कंडिशनमुळे किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे, तुमच्या एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे सुद्धा तुम्हाला नॉर्मल रेस्पिरेशन होऊ शकत नाही. ओके, दिस इज द कॉज ऑफ डेव्हिएशन. आता रेस्पिरेटरी व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटी. आता रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स खूप इम्पॉर्टंट आहेत की टायडल व्हॉल्यूम कशाला म्हणतात, व्हायटल कॅपॅसिटी कशाला म्हणतात, रेसिड्युअल व्हॉल्यूम कशाला म्हणतात, लंग कॅपॅसिटीज कशाला म्हणतात. ओके, तर फर्स्ट आहे टायडल व्हॉल्यूम. द अमाऊंट ऑफ एअर इनहेल्ड अँड एक्सेल्ड ड्युरिंग नॉर्मल क्विट ब्रिदिंग, टिपिकली 500 ml. तर टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, जे काय आपण एअर इनहेल करतोय प्लस एक्सेल करतोय नॉर्मली, नुसतं ब्रिदिंग करतोय आणि ते किती करतोय आपण 500 ml, तर त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणतात. फक्त इनहेल करताय एक्सेल करताय त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणतात. व्हायटल कॅपॅसिटी कशाला म्हणायचं की प्रमाणापेक्षा तुम्ही एअर इनहेल मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी एक्सेल्ड आफ्टर फुल इनहेलेशन. जेव्हा तुम्ही फुल इनहेलेशन घेताय, ओके, एकदम असा भरून श्वास घेताय आणि पूर्ण सोडून देताय, एकदम मॅक्झिमम अमाऊंट मध्ये फास्ट असं सोडून देताय, अराउंड 4 to 6 लिटर पर्यंत, तर त्याला म्हणायचं व्हायटल कॅपॅसिटी. देन रेसिड्युअल व्हॉल्यूम. द अमाऊंट ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स आफ्टर अ मॅक्झिमल एक्सेलेशन. ओके, कसं होतंय, अप्रॉक्सिमेटली 1 to 2 लिटर. जेव्हा तुम्ही इनहेल करताय आणि मॅक्झिमम जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही एक्सेल करताय, बाहेर सोडून देताय हवा लंग्स मध्ये, तर त्याला रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणतात, जे अप्रॉक्सिमेटली 1 ते 2 लिटर मध्ये असते. देन लंग कॅपॅसिटी. आता कॉम्बिनेशन ऑफ व्हॉल्यूम दॅट प्रोव्हाइड मोर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट लंग फंक्शन. ओके, तर लंग कॅपॅसिटी कशी असते की मोर डिटेल्स देते ती की लंग्स किती व्हॉल्यूम पर्यंत एअर इनहेल करू शकतो, एक्सेल करू शकतो, अशी इन्फॉर्मेशन जी असते ती लंग कॅपॅसिटी मध्ये येते. म्हणजे लंगची कॅपॅसिटी किती आहे, टायडल व्हॉल्यूम किती, व्हायटल कॅपॅसिटी किती, रेसिड्युअल व्हॉल्यूम किती, लाईक दॅट. क्लिअर? ओके. गॅस एक्सचेंज इन द लंग्स. फर्स्ट आहे ऑक्सिजन अपटेक. ऑक्सिजन डिफ्यूज होते कुठून, फ्रॉम द अल्वेओलाय. अल्वेओलाय मधून ऑक्सिजन डिफ्यूज होते कुठं, ब्लड स्ट्रीम मध्ये, आणि तिथं काय होतंय, हिमोग्लोबिन त्याला बाइंड होते. ओके, देन कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह. आता ऑक्सिजन डिफ्यूज कुठं झाला, अल्वेओलाय मधून ब्लड स्ट्रीम मध्ये, पण कार्बन डायऑक्साईड कुठून होणार आहे, ब्लड स्ट्रीम मधून अल्वेओलाय मध्ये, जिथं आपण एक्सेल करणार आहे. श्वास घेतोय तेव्हा आपण ऑक्सिजन घेतोय आणि तो बाहेर सोडतोय तेव्हा तिथं कार्बन डायऑक्साईड असतो. देन व्हेंटिलेशन. द मुवमेंट ऑफ एअर
in and out of the lungs, facilitating gas exchange. जी काय मुवमेंट ऑफ एअर इन आणि आउट होते लंग्स मधून त्याला गॅस एक्सचेंज म्हणतात. डिफ्युजन म्हणजे काय? द पॅसिव्ह मुवमेंट ऑफ गॅसेस अक्रॉस द अल्वेओलर कॅपॅसिटी मेम्ब्रेन. जे काय पॅसिव्ह मुवमेंट असते गॅसेसची ती अक्रॉस कुणाला होते? अल्वेओलरला प्लस कॅपिलरी मेम्ब्रेनला, त्याला आपण डिफ्युजन असं म्हणतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. तर त्यामध्ये येतं सेंट्रल किमो रिसेप्टर्स. तर ह्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड लेवल ब्लड मधली ती मॉनिटर करायची की किती आहे, कार्बन डायऑक्साईड किती आहे, हायड्रोजन किती आहे. ओके, आणि ट्रिगरिंग चेंजेस, जे काही चेंजेस दिसून येतात आढळून येतात त्याला ट्रिगरिंग करायचे. रेस्पिरेटरी रेट मधले चेंजेसना ट्रिगरिंग करायचं म्हणजे काय? ऑब्झर्व करायचं. दॅट इज सेंट्रल किमो रिसेप्टर. पेरिफेरल किमो रिसेप्टर मध्ये काय येते की आपण ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पीएच लेवल मध्ये जे काही चेंजेस होत आहेत ते डिटेक्ट करायचे, शोधून काढायचे. ओके, प्लस प्रोव्हाइडिंग फीडबॅक टू द रेस्पिरेटरी सेंटर. समजा तुम्हाला चेंजेस दिसून आलेच तर ते लगेच तुम्ही रेस्पिरेटरी सेंटरकडे फीडबॅक पोहोचवायचे की आम्हाला इथं असं असे चेंजेस दिसून आलेले आहेत, तर तुमचं रेस्पिरेशन रेग्युलेट राहणार आहे. देन रेस्पिरेटरी सेंटर, इट इज लोकेटेड इन द ब्रेन स्टेम. हे कुठं असतं? ब्रेन स्टेम जे असतं तुमचं, ओके, तिथं असतं हे. इट कोऑर्डिनेट्स, ते काय करतं? मोटार कमांड टू द रेस्पिरेटरी मसल्स. मोटार कमांड देते की आता हात उचल, पाय उचल, इकडे चल, तिकडे चल, श्वास घे, श्वास सोड. ओके, दॅट इज रेस्पिरेटरी सेंटर. क्लिअर. The central chemoreceptor, peripheral chemoreceptor, and respiratory center. Understand? Okay. Then common respiratory disorder, asthma. The chronic inflammation and narrowing of the एअरवेज. अस्थमा म्हणजे काय बघा? दमा लागतोय, थकवा जाणवतोय. तर ते काय होतंय की जास्तीत जास्त काळ एअरवेज जे असतात ते नॅरो झालेले असतात, थिन झालेले असतात. सीओपीडी, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसऑर्डर, हा एक प्रोग्रेसिव्ह लंग डिसीज आहे ज्यामध्ये एम्फायझिमा अँड क्रोनिक ब्रॉन्कायटिस. आता एम्फायझिमा मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये समजावून सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. निमोनिया, निमोनिया म्हणजे काय? लंग्सना सूज येत्या. कशामुळे? इन्फेक्शनमुळे. ओके. नेक्स्ट आहे लंग कॅन्सर, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ ॲबनॉर्मल सेल्स इन द लंग्स. ओके, अनकंट्रोल्ड ग्रोथ व्हायला लागत्या सेल्सची लंग्स मध्ये, त्याला आपण लंग कॅन्सर असं बोलतो. क्लिअर. हे कॉमन डिसऑर्डर आहेत रेस्पिरेटरी डिसीजचे. आता रेस्पिरेटरी हेल्थ मेंटेन कशी ठेवायची? तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे, स्मोकिंग अवॉइड करायला पाहिजे, तुमचं न्यूट्रिशन, तुमचा डाएट प्रॉपर असायला पाहिजे, स्ट्रेसवर तुमचं मॅनेजमेंट असायला पाहिजे. ओके, this is all about respiratory system. I hope you understood this video. If you have doubt, then put it on comment. Thank you so much for watching my video. Press the like button, share to your friends. Bye. Keep in touch. Be safe.